श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री दासबोध दशक 13वा समास 5वा कहाणी निरूपण। श्रीराम कोणी एक दोघे जण पृथ्वी फिरती उदासीन काळक्रमणे लागून कथारंभिली। ऐसी कहाणी जो विवरला तो जन्मापासून सुटला श्रोता वक्ता धन्य झाला प्रचितीने। आमची कहाणी सरो तुमचे अंतरी भरो ऐसे बोलणे विवरो कोणीतरी। चुकत वाकत आठवले इतुके सकळीत बोलिले न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती। ऐसी कहाणी निरंतर विवेके ऐकती जे नर दास म्हणे जगोद्धार तेची करीती। त्या जगोद्धाराचे लक्षण केले पाहिजे विवरण सार निवडावे निरूपण यास बोलिजे। निरूपणी प्रत्यये विवरावे नाना तत्व कोंडे उकलावे समजता समजता भावे निसंदेह। पुंडलिका वरदे हरे विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परमात्म स्वरूप जगद्गुरु नरेंद्र माऊलींच्या दिव्य चरण कमलांना वंदन करून आज संतसंगास उपस्थित असलेल्या सर्व गुरुबंधू भगिनी यांना श्री गुरुदेव। मागील आठवड्यामध्ये आपण प्रलय निरूपण हे ऐकताना माऊलींनी सांगितलं की माणसाने मरणाचं स्मरण ठेवून जगलं पाहिजे। जशी ही सृष्टी निर्माण झाली तसा तिचा नाशही होणार आहे। आज आपण दशक 13वा समास 5वा कहाणी निरूपण ऐकणार आहोत। या समासामध्ये समर्थांनी सृष्टीची उत्पत्ती आणि संहार याचं कहाणीच्या रूपानं वर्णन केलेलं आहे। याच्यामध्ये असं म्हटलं आहे की या विश्वामध्ये अनासक्तपणे फिरणारे एक सद्गुरू आणि एक सत्शिष्य असतात। सद्गुरू आपल्या सत्शिष्याला विश्वाची उत्पत्ती आणि संहार याविषयी एक कथा सांगतात। त्याच्यामध्ये सांगतात प्रकृती आणि पुरुष हे नवरा बायकोचं एक प्रेमळ जोडपं असतं। त्यांना एक मुलगा होतो विष्णू। प्रकृती कोण आणि पुरुष कोण ते सांगा हो ताई। प्रकृती म्हणजे माया आणि पुरुष म्हणजे परब्रह्म। आणि तो मुलगा म्हणजे विष्णू
जो सत्वगुण असतो. त्यांना एक मुलगा होतो, विष्णूंना एक मुलगा होतो ब्रह्मदेव, जो रजोगुणमय असतो. ब्रह्मदेवाने एक मुलगा होतो रुद्र, तो तमोगुणमय असतो. अशा प्रकारे मूळ पुरुष शिव, मूळ प्रकृती शक्ती, त्यांचा मुलगा विष्णू जो सत्वगुणमय असतो, नातू रजोगुण जो ब्रह्मदेव, पंतू रुद्र तमोगुण, असं हे कुटुंब असतं. सुरुवातीला अतिशय आनंदात हे दिवस चाललेले असतात त्यांचे. नंतर वंशवृद्धी होते. नंतर वंश इतका बेसुमार वाढतो की वडिलांचं कोणी ऐकेनसं होतं, आपसात भांडणे होतात, समाज विध्वंसक वृत्तीनं चालायला सुरुवात होते, कुटुंबव्यवस्था विघटित होते, यामध्ये अनेक लोकांचा नाश होतो, बेबंदशाही माजते आणि अज्ञानपणाने आपण कसं वागतोय हे न कळल्यामुळे सर्वांचा नाश होतो, वंश निर्वंश होतो. समर्थ म्हणतात ही कहाणी वारंवार चालत असते. म्हणून एका ओवीमध्ये समर्थ काय म्हणतात, ऐसी कहाणी निरंतर विवेके ऐकती जे नर, दास म्हणे जगोद्धार तेची करीती. ही कहाणी जो विवेकाने ऐकतो त्याला या विश्वाचं रहस्य कळतं आणि तो स्वतःचा उद्धार करून घेतो आणि इतरांचाही उद्धार करण्यास तो सहाय्य करतो, उद्धार करतो. या रूपकातून समर्थांना असं सांगायचं आहे की आपला देह अष्टदा प्रकृतीपासून बनलेला आहे. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण आणि 5 तत्व आकाश, पृथ्वी, अग्नी, वारा, पाणी, या 3 गुणापासून परत 6 विकार निर्माण झालेले आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि माया. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणी जगी वाया गेला. ज्यावेळी हे विकार आपल्या जीवनामध्ये धुमाकूळ घालत असतात त्यावेळी आपलं जीवन उद्ध्वस्त होतं. त्या कसं होतं ते आपण प्रत्येक विकारानुसार बघूया. पहिलं म्हणजे काम. या कामाने देवादिदेव इंद्रांना सुद्धा सोडलं नाही. ब्रह्मदेवांची मुलगी अहिल्या ही अतिशय लावण्यवती होती आणि त्या अहिल्याचा स्वयंवर रचण्यात आला. त्यावेळी देव, गंधर्व, यक्ष, किन्नर, इंद्र हे सर्वजण होते. परंतु त्या ठिकाणी गौतम ऋषींनी पण जिंकला आणि त्यांचा गौतम ऋषींच्या बरोबर अहिल्याचा विवाह झाला. परंतु इंद्र त्यावेळपासून चिडून होता. म्हणूनच एके दिवशी सूर्यग्रहण असताना गौतम ऋषी नदीवर जातात. तिथे आंघोळ करून ध्यानधारणा करत बसतात आणि त्याच वेळी गौतम ऋषींच्या रूपात इंद्र येतो आणि अहिल्याला भ्रष्ट करतो. तात्पर्य काय होतं, त्याचा शेवट काय होतो, तर इंद्राला शाप मिळतो गौतम ऋषींचा की तुझ्या शरीराला 1000 भोके पडतील आणि अहिल्या ही शिळा होऊन पडते. असा हा काम, याला विवेकाने अंकुश ठेवला पाहिजे. दुसरा विकार आहे क्रोध. हा तर फार भयंकर, हा विवेकालाच गिळंकृत करतो. एक शिकारी असतो आणि तो शिकार करून दमून भागून एका झाडाखाली जंगलामध्ये झोपलेला असतो. ते बाण आपल्या त्यांनी उशाशीच ठेवलेले असतात आणि त्याला गाढ झोप लागलेली असते. त्याच झाडावरती हंस आणि कावळा बसलेले असतात. थोड्या वेळाने त्या शिकाऱ्याच्या चेहऱ्यावरती ऊन यायला लागतं. म्हणून हंस काय करतो, त्याची झोप मोड होऊ नये त्या शिकाऱ्याची म्हणून आपले पंख आडवे धरतो आणि त्या शिकाऱ्याच्या तोंडावरती सावली करतो. परंतु होतं असं, कावळा सवयीप्रमाणे त्या शिकाऱ्याच्या अंगावरती घाण करतो आणि उडून जातो आणि ती घाण केल्यामुळे शिकाऱ्याला जाग येते. जाग आल्यानंतर त्याचं लक्ष जातं त्या हंसाकडे. त्याला वाटतं त्या हंसाने घाण केलेली आहे म्हणून तो बाण सोडतो आणि त्याला त्याचा जीव घेतो. असा हा क्रोध जो विवेक नष्ट करतो. पुढचा विकार आहे मद. हा मद रावणालाही झाला होता. रावणाची आई कैकसी वाळूचं शिवलिंग करून ती पूजा करीत असे. त्यावेळी रावणाला वाटलं आपण एवढे महान आहोत, विद्वान आहोत आणि आपल्या आईनं असं वाळूचं शिवलिंग करावं. म्हणून प्रत्यक्ष आत्मलिंग आणण्यासाठी रावण कैलासाला हात घालतो आणि स्वतःची फजिती करून घेतो. मत्सर. हा मत्सर हिरण्यकशिपूला झाला होता, जो
परमेश्वराचा एवढा मत्सर करे की पोटच्या मुलाला सुद्धा त्यानं सोडलं नाही. का तर तो देवाचं नाव घेतोय, परमेश्वराचं नाव घेतोय. अगदी त्याचा कडेलोट केला, उकळत्या तेलात त्याला फेकलं, अग्नीत उभा केलं. कशासाठी? केवळ मत्सरासाठी. परंतु त्याचा शेवट काय झाला? परमेश्वराला नरसिंह रूपात येऊन त्याचा वध करावा लागला. मोह, हा मोह तर फार वाईट. ज्यावेळी हा मोह पराकोटीला जातो त्यावेळी समाजात तो लाज अब्रू सगळं सोडून तो माणूस तिथं वावरत असतो. मला या ठिकाणी रामकृष्ण परमहंसांनी आपल्या शिष्यांना एक कथा सांगितलेली मला आठवते. एक साधू असतात, त्यांची मालमत्ता म्हणजे काय? त्यांच्या 2 लंगोट्या. मग त्यातील एक लंगोटी एक उंदीर कुरतडून टाकतो. त्यांना वाटतं त्या उंदराला मारून कशाला आपण पाप माती मारून घ्या, त्यापेक्षा त्या उंदराला खायला एक मांजर पाळूया. आणि ते मांजर पाळतात ते साधू. त्या मांजराला तर दूध हवं आहे म्हणून एक गाय पाळतात. आणि त्या गाईचा सांभाळ करायला मग एखादा नोकर पाहिजे. त्या गाईची उसाबर कोण करणार? म्हणून एक नोकर ठेवतात. आता एवढं सगळं आहे, गाय आहे, नोकर आहे, मग त्या गाईच्या चाऱ्यासाठी थोडी शेती हवी ना, म्हणून ते शेतीही घेतात. अशा प्रकारे बऱ्यापैकी ते जमीनदार होऊन बसतात. आणि मग आता एवढा सगळा पसारा झाला आहे, मग एखादा हक्काचं माणूस हवं आहे ना, म्हणून लग्नही करून टाकतात. मग एके दिवशी त्यांचा मित्र दारात येतो आणि म्हणतो, अहो हे काय केलात? आपण तर साधू होतात, आता एक चांगले जमीनदार झालेले आहात. ते म्हणतात, काय करायचं? एका लंगोटीनं हे सगळं केलं बघा. म्हणजे ज्यावेळी मोह होतो त्यावेळी कशाचंही भान राहत नाही. माणूस त्या गोष्टीच्या पाठीमागे धावायला सुरुवात करतो. मोहाचं शेपूट कधीच संपत नाही, लांब लांब असंच असतं. माया, पुढचा विकार आहे माया. माया ही कर्तव्यापासून परावृत्त करते. मला जगद्गुरू श्रींनी सांगितलेला दृष्टांत या ठिकाणी आठवतो. एक न्यायाधीश असतात, उठसूट प्रत्येक कैद्याला अगदी कडक शिक्षा करत असतात. परंतु एकदा त्यांचाच मुलगा कैदी म्हणून त्यांच्या समोर उभा राहतो. त्यावेळी मात्र ते सांगतात, नाही नाही, हा लहान आहे, त्याला आणखीन एखादी संधी दिली पाहिजे, नाहीतर हे माणुसकीच्या विरुद्ध होईल. अशा प्रकारे ते आपल्या मुलावरती पांघरून घालतात. का घालतात? तर ते मायेत अडकलेले असतात. अशा प्रकारे ज्यावेळी माणूस या विकारांच्या अधीन जातो त्यावेळी तो पशुसमान वागायला लागतो. पशुच्यात आणि आपल्यात काही फरक राहत नाही. म्हणूनच साधू संतांनी सांगितले, आपली माऊली सांगते की ज्यांनी या विकारांवर विजय मिळवलेला आहे अशा संतांना आपण शरण गेलं पाहिजे. म्हणूनच आपली माऊलीने आपल्या साधना सांगितलेल्या आहेत. दैनिक, साप्ताहिक, मासिक, षण्मासिक, वार्षिक, ह्या आपण जर नित्यनियमाने या साधना केल्या तर हे विकार क्षीण होतात. आणि जे उपक्रम सांगितलेले आहेत, माऊलींनी जिल्हावार आता उपक्रम दिलेले आहेत. मग तो वनराई बंधारा असू दे, आरती सोहळा असू दे, महासंत संघ, कृषीविषयक मार्गदर्शन, कायदेविषयक साक्षरता, असे जे जिल्हावाईज उपक्रम दिलेले आहेत. माधुकरी, यामध्ये आपण आवर्जून सहभागी व्हायचं आहे. कारण बरेच लोक असे म्हणतात की हे त्या तालुका प्रमुखाचं काम आहे, ते त्या जिल्हा प्रमुखाचं काम आहे. नाही, ज्यावेळी आपण हे त्या तालुका प्रमुखाचं काम नाही, जिल्हा प्रमुखाचं काम नाही, तर हे माझ्या माऊलीचं कार्य आहे आणि माझं कर्तव्य आहे. त्या उपक्रमाला आवर्जून उपस्थित मी राहिलं पाहिजे. अशी ज्यावेळी जाणीव होईल त्यावेळी आपण निश्चितपणे व्यापक होणार आहोत आणि हे विकार क्षीण होणार आहेत. त्यासाठीच हे माऊलींनी सांगितलेलं आहे. सद्गुरू ही व्यक्ती नसते तर शक्ती असते. म्हणूनच एका वेळी लाखो लोकांना प्रचिती येत असते. सद्गुरू विकार आपल्यातले क्षीण करण्यास समर्थ असतात. मलाही एकदा असाच अहंकार झाला होता. तो माऊलींनी कसा त्याच्यावरती अंकुश ठेवला हे मला निश्चितपणे आपल्याला सांगायला आवडेल. मला वाटतं 2003 सालची गोष्ट आहे. इथं बांधकाम चालू होतं आणि प्रसादालयाच्या तिथं वाळूचा ढीग होता आणि गजानन महाराज प्रकट दिनची वारी 2 दिवस होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी माऊलींचं प्रवचन होणार होतं. 1 तास 1.5 तास अवकाश होता. प्रवचन ऐकायला मी त्या वाळूच्या ढिगावरती बसले होते. एवढ्यात एक ताई, त्यावेळी नरेंद्रगाथा मासिक असायचं, ते हातामध्ये घेऊन असं ओरडत होती,
नरेंद्रगाथा मासिक घ्या मासिक, नरेंद्रगाथा मासिक घ्या मासिक. माझ्यातला अहंकार जागृत झाला. मला वाटलं छे ही कसली सेवा, पेपर विकतात तसं. मी एक प्रबोधनकार आहे, माझ्या वाटणीला जर अशी कधी सेवा आली ना मी नाही कधी करणार. असं मनात अहंकार यायचा अवकाश माऊली चरण दर्शन देत होते लोकांना. संतपीठावरती माऊलींनी माईक हातात घेतला आणि सांगितलं, आता आम्ही सर्व प्रबोधनकारांचं कौशल्य पाहणार आहोत. सगळ्यांना 10-10 नरेंद्रगाथा विकायला द्या आणि त्या त्यांनी विकून आज संपवायच्या आहेत. दुसऱ्या क्षणी आपली चूक लक्षात आली आहे माझ्या, क्षमा मागितली तिथून. म्हणून म्हणतात, गुरु असावा रोक ठोकडा, गुरु नसावा मिंदा, कुणी निंदा अथवा वंदा, तो नाही कुणाचा बंदा. आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आपल्याला जगद्गुरू श्रींच्या सारखे सद्गुरू लाभलेत, जे आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन चाललेले आहेत. रडता पडता कोटेही अडता, तोच नेतसे पार, गुरुविन नाही तुझ्या. ताईंनी ज्यावेळी मगाशी गुरूंबद्दल सांगायला सुरुवात केली तर मी बाप्पांच्या आठवणीमध्ये असल्यामुळे मला पटकन हा अभंग सुचला, गुरुविन नाही तुझ्या आधार. तुम्ही खरंच भाग्यवान आहात की तुम्हाला तुमचे गुरु प्रत्यक्ष वेळोवेळी मार्गदर्शन करतात. पण आम्ही एवढं मागच्या जन्मी काही पुण्य केलं नसावं आणि म्हणून आम्हाला गुरूंचे चरण फार काळ लाभले नाहीत. गुरु हे प्रत्यक्ष परब्रह्म आहे आणि ते असल्याशिवाय खऱ्या अर्थानं या जीवाला आकार मिळत नाही. मी हाच समास माझ्या गुरूंच्या मुखातून ऐकला होता आणि म्हणून मला ती जास्त त्याची प्रकर्षण आठवण आली. हा कहाणीरूप समास आहे आणि सांगण्याचं उद्दिष्ट वेगळं आहे समर्थ रामदास स्वामींचं. ते शेवटी बोलू आपण. समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात की जरी अगदी पहिल्या अध्यायापासून आतापर्यंतच्या सगळ्या अध्यायांमधलं अध्ययन लक्षात राहिलं नाही तर एवढं तरी आपण लक्षात ठेवलं की जी सृष्टी निर्माण कशी झालेली आहे तर प्रकृती आणि पुरुष. प्रकृती कोण तर माया आणि पुरुष म्हणजे कोण तर परमात्मा, ज्याला काही जण शिव म्हणतात, काही जण त्याला ब्रह्म म्हणतात, काही जण त्याला रुद्र म्हणतात. तो पुरुष आणि प्रकृती या दोघांपासून म्हणजे काही जण त्याला त्या पुरुषाला गणेश म्हणतात आणि प्रकृतीला सरस्वती म्हणतात. तर हा जो पुरुष आणि प्रकृती यांच्यापासून जो जन्माला आला तो म्हणजे विष्णू, जे सत्वगुणाचं प्रतीक आहे. या विष्णूने जन्म ब्रह्मदेवांना दिला. ब्रह्मदेवाने जन्म रुद्राला दिला. हे 3 गुण आणि या 3 गुणांनी 5 तत्वांना जन्म दिले. आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू आणि पाणी. आणि असा हा म्हणता पसारा वाढत गेला. वंशवेल एवढी फुलली फळली, एवढी विस्तारली, त्याचा वेलू गेला गागडामध्ये, तशा प्रकारे फार मोठी विस्तारली. विस्तार झाला की अनेक नाती मध्ये मध्ये निर्माण होतात. जोपर्यंत आपल्याला वडील आहेत वडिलांबद्दल जादा प्रेम राहतं, थोडं आजोबांबद्दल थोडं कमी होतं, पंजोबा झालं की आणखीन कमी होतं, खापर पंजोबा झाले तर त्याच्यापेक्षा कमी होतं. तसंच काहीसं या ब्रह्मांडाचं आहे. एकमेकांबद्दलचं प्रेम कमी होतं आणि मग त्याच्यामधून निर्माण होतो दुस्वास, की जो या 3 गुणांमुळे निर्माण झालेला आहे.
मग ब्रह्म विष्णू महेश सुद्धा भांडतात. एक दिवशी ब्रह्मदेवानं सांगितलं मी जन्मालाच घालणार नाही जा. अरे ब्रह्मदेवाला जर गर्व होऊ शकतो तिथे तुमचं आमचं काय, आम्ही तर माणसंच आहोत. मी जन्माला घालणार नाही, मी हे काम करणार नाही. आपल्यामध्ये सुद्धा असाच आपल्या कर्तृत्वाबद्दलचा अहंकार निर्माण झाला की आपल्याकडून सुद्धा नकळत हे शब्द बाहेर येतात, मी करणार नाही. मित्रांनो, हा दृष्टांत किंवा हा दृष्टांत म्हणण्यापेक्षा समास सांगण्यापाठीमागचा उद्देशच समर्थ रामदास स्वामींचा वेगळा आहे की ते गुरुबोधातून ऐका आणि गर्वहीन राहा, अहंकार विरहित जगा, हे या समासामधून सांगायचं. आणि ब्रह्मदेवानं सांगितलं मी नाही काम करणार. वेळ कमी असल्यामुळे शॉर्टकटमध्ये घेतो. विष्णुदेव म्हणाले मी तरी का पालन करावं, माझंच काय अडलं आहे, मी पण नाही करणार. शिवानं सांगितलं जर तुम्ही दोघे करणार नसाल तर माझी जबाबदारी नाही आहे सगळ्यांना संपवायचं, मी का पाप करू. जसं अर्जुन म्हणाला मी का मारू या सगळ्यांना, मला पाप नाही लागणार. तसे 3 देवांनी सुद्धा असहकार पुकारला. कारण या तिघांना वाटत होतं की हे सगळं आम्ही करतो, आम्ही चालवतो. शेवटी परब्रह्म प्रकट झालं आणि त्यानं असं काही वेगळं रूप धारण केलं की जे आयुष्यामध्ये ब्रह्मदेवानं कधीच अशी ह्याची निर्मिती केली नव्हती. त्याला पशुही म्हणू शकत नाही, त्याला पक्षीही म्हणू शकत नाही, त्याला प्राणी म्हणू शकत नाही. तो कुठल्याच श्रेणीमध्ये गणला जात नव्हता. अशा प्रकारचा अजस्र काहीतरी एक आकृती निर्माण झाली. त्या ब्रह्मदेवाला आश्चर्याचा धक्का बसला, अरे ह्याला मी निर्माणच केलं नाही, हा कसं काय निर्माण झाला. तर त्याने सांगितलं की तुमच्यासारखे असंख्य ब्रह्म विष्णू महेश माझ्या प्रत्येक एका ब्रह्मांडामध्ये आहेत आणि अशी अनंत ब्रह्मांड मी निर्माण केलेलं, गर्व सोडून कामाला लाग. तेव्हा हा आपल्यातला अहंकार अज्ञानामुळे निर्माण होतो. हा दोष तुमचा माझा नाही आहे, कारण आपली निर्मितीच त्यांच्यापासून आहे. मुळातले गुणच ते असल्यामुळे जसे जीन्स हे रक्तामार्फत येत असतात तसे आपल्या गुणांचे जीन्स जे आहेत ते आपल्यामध्ये असल्यामुळे उपाळून येणारच. म्हणून मध्ये 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 डोळ्यात अंजन घालावं लागतं. मग चांगली चांगली माणसं बिघडतात. चांगल्या चांगल्या माणसांना कर्तृत्वाचा गर्व होऊ लागतो, साहजिक आहे. म्हणून हे संत संघ, म्हणून या संत संघामध्ये यायचं आणि एक करायचं कायम की गुरूंच्या पुढे नाही. जो गुरूंच्या पुढे नेहमी जाण्याचा प्रयत्न करतो, मला जे कळतं ते स्वामींना काय कळतं किंवा गुरूंना काय कळतं, तो आयुष्यामध्ये काहीही करू शकणार नाही. म्हणून नेहमी गुरूंचं ऐकायचं, नेहमी गुरूंवर इतकं नितांत प्रेम करायचं. ती माझी आई आहे, तो माझा भाऊ आहे, ती माझी बहीण आहे, माझं सर्वस्व आहे, ते सांगतील ते. अशा प्रकारे ज्यावेळी आपण राहणार त्यावेळी नक्की आपण सुधारणार. आत्मज्ञान झालेला माणूस आहे दासबोधामध्ये, हा कितवा समास आहे आता. आणि तो इतका उच्च कोटीला पराकोटीला गेलेला आहे आणि तो गेलेला असताना लोक त्याचं कौतुक करणार आहेत, त्याला उचलून घेणार आहेत, त्याची वाहवा करणार आहेत. तर अशा वेळेला गर्व येतो. चांगदेवांना गर्व आला होता, अरे मी वाघावर बसतो, हातात चाबूक घेतो, आजूबाजूचे चेले कौतुक करायचे, केवढं मोठे सत्पुरुष आहेत. आणि म्हणून गर्वानं फुगला की मी वाघावर बसतो. तसं तुम्ही ज्यावेळी मोठं होणार आहात, ज्यावेळी तुमचं नावलौकिक होतो, त्यावेळी आपला नावलौकिक होत असताना आपल्याला पुसटचं अहंकाराला सुरू होतं मी. आणि त्यावेळी आपल्याला खऱ्या अर्थानं सांभाळायचं असतं. ते सांभाळतात कोण? गुरु. म्हणून गुरुना शरण यायचं. सद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज
की जय.